आणि स्पीडअप करायचं आहे. यानंतर आम्हाला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे मित्रांनो. जवळजवळ 4:30 वाजत आलेले आहेत आणि त्यानंतर आम्हाला एक महत्त्वाचा आणि अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. तर साई एका माऊली संघाने देखील रिपोर्ट करायचा आहे. एका बाजूला सुनील दादा मात्रे आणि दुसऱ्या बाजूला आलोक मुकादम, याच्यामध्ये ही टक्कर आता तुम्हाला पाहायला मिळेल. उलटफेर कोणता संघ करेल, कोणता संघ फायनलमध्ये दाखल होईल, येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच कळेल. मात्र ऑलरेडी साई माऊली टीम क्वालिफाय झालेली आहे फायनल मॅचमध्ये. अगदी बरोबर संदेश पाटील. मात्र जी ट्रॉफी जी असेल ना आता इथून संचालक यांच्या घरीच जाणार आहे. ही एक जमेची बाजू आहे. चला मॅच ऑन होते. बघा पंचांना देखील विनंती असेल 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झाले नाही तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. इथं चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी माहिती षटक. असंच म्हणूया, कारण की आज सकाळपासनं आलोक मुकादमच्या आगीच असा कोणताच मोठा फटका आला नाहीये. मात्र तो फटका इथे अमोलने खेळला, त्याच्यावर आल्यास षटकाराच्या स्वरूपात 6 धावा. अगदी बरोबर मित्रांनो. ज्या प्रकारे काल बुमरा याला अटॅक केलं होतं ना रोहन याने, तशाच प्रकारचा इथं खेळ. यावेळेस मात्र अलोक याचा चेंडू दिशाहीन चेंडू आणि जे दडपण असतो ना मित्रांनो, षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज चूक करतो, तोच दडपण इथे अलोक याच्यावरती जाणवताना चेंडू फेकतोय वाईट. या अवांतरने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7 या आकड्यावर. खराब सुरुवात म्हणावी लागेल अलोक मुकादम यांची. मला तरी वाटतं या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये त्यांच्या अगेन्स्ट हा लागलेला पहिला षटकार अलोक मुकादम. पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा एकदा विकेटची. इथे मात्र थोडंसं प्रयत्न केलं नव्हतं. जर प्रयत्न केला असतं तर नक्कीच विकेट मिळाला असतं. एक चौथी धाव पूर्ण झालेली. एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8. चांगली इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अलोक मुकादम यांच्या माध्यमातून. अलोक षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथे अलोक मुकादम याच्या खात्यात अजून एक झेल. शंभर टक्के विचार करून आलेला आहे आलोक मुकादम, की आज ही ट्रॉफी मीच घेऊन जाणार आहे. कारण की धावा झालेल्या आहेत, असं नाही की 8 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळालाय, तरी देखील सेलिब्रेशन केलं त्याने. नक्कीच बरोबर संदेश पाटील. कॉन्फिडन्स नक्कीच असावा, मात्र त्याला देखील एक मर्यादा असावी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा एकदा गोलंदाज स्वतः येतोय आणि पुन्हा एकदा सहज सोपा झेल. अजून एक गडी बाद. एक नव्हे तर 2 विकेट घेतलेल्या आहेत इथे आलोक मुकादमने. 8 धावा झालेल्या आहेत. नक्कीच संदेश पाटील ज्या प्रकारे गाण्या वाजला ना 1 2 3 4 5 6 7 8 आतापर्यंत त्यांनी तितके विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो विदू नायर मैदानाच्या आतमध्ये गेलाय संचालक. आणि आता बॅटल चांगला पाहायला मिळेल. समोर संचालक आहे आणि बॅटर देखील संचालक आहे. हॅट्रिक वर आलाय तो म्हणजेच आलोक मुकादम. तब्बल मयूर 8 विकेट घेतल्यात या स्पर्धेमध्ये आलोक मुकादम या गोलंदाजाने. नक्कीच संदेश म्हणजे पाटील एक कूलर कडे लक्ष आहे त्याचं. गरम चांगली होत आहे. गोलंदाजी. आणि तसं देखील ज्यांनी कोणी हे कूलर स्पॉन्सर केले आहेत ना त्यांनी देखील खेळाडूंचा चांगलाच एक मन प्रसन्न केलेला आहे.
₹1000 पारितोषिक हॅट्रिकसाठी. बघा हॅट्रिक चेंडू आहे, येईल का? मात्र विदुरेच्या बॅटमधून येतोय हा जखमेवर मीठ चोळणारा चौकार. ₹1000 लावलेले आहेत. काही हरकत नाहीये. विदू एक चांगला खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये ₹2500 पटकवले होते या खेळाडूने. आता पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आमच्या पाहुण्यांनी आणि त्याला पुन्हा एकदा षटकारासाठी ₹1000 लावलेले आहेत. आणि थोड्याच वेळात जेव्हा एखादा मोठा फटका बघेल तेव्हा अजून काही पाहुणे जे आहेत पैसे लावतील. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा जेतो चेंडू लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. काय स्ट्रोक खेळलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल आलोक मुकादमच्या अगेन्स्ट 16 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि विदू नायरचा अटॅक पहा. प्रत्येक चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारत आहे. दोन मध्ये 2 चेंडू इथे चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाले. अगदी बरोबर संदेश पाटील, ज्या करता त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे सुरुवातीला 1 डाऊनला, त्याचं प्रत्यक्ष इथं दाखवताना अटॅकिंग क्रिकेट त्यांच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चेंडूंवरती 2 चौकार. आणि ज्यावेळेस त्यांनी मॅन ऑफ द मॅच पटकावली ना, त्यानंतर मात्र त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो वाढलेला आहे. त्याचमुळे मित्रांनो तुमचा कॉन्फिडन्स लेवल जेव्हा वाढतो ना, त्यावेळेस तुमची बॅटिंग देखील चांगली होत असते, त्यावेळेस तुमचा दिवस देखील असायला पाहिजे. कारण का क्रिकेट आहे मित्रांनो, इथे तुमच्या चांगल्या खेळाच्या जोडीला नशिबाची साथ देखील तुम्हाला हवी असते. क्रिकेट हा नशिबाचा खेळ देखील गणला जातो. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज यश, कॅप्टन यश. जबरदस्त स्पीच असते त्याची सुद्धा. पाहूया कॅप्टन कप्तानी गोलंदाजी करतोय का यश. इथे मात्र शपा लावून खेळण्याचा प्रयत्न, जवळजवळ 90 ते 10व्या स्टंपवरती गेले होते बॅटर. चांगला चेंडू यश याच्या माध्यमातूनच चेंडू निर्धाव जातोय. तसेच आंतरराष्ट्रीय पंचांचा गोलंदाज यश षटकातील दुसरा चेंडू घेऊन यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला तर चेंडू जातो ऑन साईडच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण देते आणि एकच धाव, एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17 आकड्यावर. स्ट्राईक वरती विदू नायर या पतसंस्थेचे ते देखील एक संचालक. हार्ड हिटर चौकारांची हॅट्रिकवर आलेले आहे. चौकारांची हॅट्रिक होईल का? एखादा षटकार येईल का? आला तर ₹1000 पारितोषिक आहे. हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. हवेचा फायदा घेईल का बॅटर विदू? चौकारांची हॅट्रिक पूर्ण होते का पाहूया. यावेळेस मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18 या धावसंख्येवर. महेश मुकादम संचालक यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज यश पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. यश पुन्हा एकदा अवांतर धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 19. 19 मान्यश्री कुणालजी वल्लाल यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज यश पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू खूप चांगल्या पद्धतीने वळला होता. इथे मात्र होते चूक आणि 22च्या स्वरूपात ही धावा येतात 4 धावा.
स्थितीमध्ये दिसतोय कुठेतरी रेवा स्पोर्टचा संघ, ज्याने दुसऱ्या या पॉवर प्लेमध्ये सॉरी एक पॉवर प्लेचं षटक झालेले 4 षटकांचा सामना आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका होता, मात्र चांगला स्टॉप केला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. एक धाव, एकाच धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती. पहा मागच्या ज्या KPL मध्ये जे संघ खेळले होते ते संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. म्हणजे जो नियम आहे तो नियमच इथे फॉलो केला जाईल. 2 फायनलिस्ट टीमला 2 आयकॉन घेता येतील फायनलच्या मॅचमध्ये. तर 2 चॉईस करून ठेवायचे आहेत आयकॉन साई माऊली टीम संघाने. मारण्याचा प्रयत्न केला होता चेंडू, 1 बॉल्स 2 बॉल्स कलेक्ट केले. बघा जो संघ कंटिन्यू खेळलाय कुणालजी वल्लाल यांचं सहर्ष स्वागत आहे. VIP डाईज वरती ते विराजमान आहेत. चला मॅच ऑन करायची. गोलंदाज येतोय तो मागच्या मॅचचा हिरो गणेश येतोय, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. चला मॅच ऑन होते. गणेश येतोय. यावेळेस माझा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे खेळ संपुष्टात येतोय. बॅटर आउट. इथनं मात्र स्पर्धेने झूम पकडलेला आहे. आता स्पर्धा रंगतदार अवस्थेमध्ये जाते. 2 सेमीफायनलचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना कालच्या दिवसामध्ये एक झाला, ज्यामधून साई माऊली संघाने पुढे वाटचाल केली फायनलसाठी. आजच्या दिवसातील 2 संघ फायनलसाठी खेळताना खेळणारे संघ रेवा स्पोर्ट विपक्ष सिद्धिविनायक. इथं मात्र बॅटर आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय स्वीकार पाटील, ज्याने चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत चांगलं प्रभावित केलं आहे. चालू असलेला भारत पाकिस्तान मॅचचा स्कोर, पाकिस्तान 116, 2 गडी बाद. गणेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल स्वीकार पाटील. स्वीकारायला मात्र इथं स्वीकार करून घ्यावा लागेल. अटॅकिंग बॅटिंगचा स्वीकार, याच्या बॅट मधून येतोय मोठा फटका, चेंडू जातोय सीमा पार, षटकार.
बॅटच्या पुढे चेंडू होता, त्याचा स्वीकार केला आणि पाठवून दिला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती जाते. बघा 50+ एक चांगली धावसंख्या, कारण का चांगली गोलंदाजी देखील आहे समोरील संघाकडे. गणेश पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता आणि इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्वीकार बाद. आणि एक चांगल्या गोलंदाजीची जी निशाणी असते ना मित्रांनो, षटकार खाल्ल्यानंतर विकेट घेणं ही त्याची एक चांगली निशाणी असते. चांगला कमबॅक. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय दिवान. चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल अक्षय याच्या माध्यमातून, गणेश याच्या माध्यमातून, ज्याने षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलं. गणेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन दिवानसाठी पुन्हा एकदा शपलून करून मारण्याचा प्रयत्न केला होता. इथं पंचाकडे LBWची दाद मागताना इथे एक चोटी धाव पूर्ण केलेली आहे आणि या चोट्या धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 34 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर अजूनही अंतिम आणि हाणामारीचं षटक बाकी. साई माऊली संघ आपण सुद्धा सज्ज राहायचे. यानंतर फायनलचा महामुकाबला, मेगा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. साई माऊली विपक्ष या दोन संघातील विजेता संघ गणेश. पुढचा चेंडू घेऊन सामना करतील विदू नायर. यांनी सकाळपासून चांगली फलंदाजी केलेले विदू नायर यांनी एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी होते. गणेश विदूसाठी यावेळेस मात्र जबरदस्त फटका कट केला होता, मात्र गॅपमध्ये नाही आहे. बघा फटका चांगला होता, प्लेसमेंट चांगली नव्हती, क्षेत्ररक्षक होता तिथे. एक धाव. मयूर तुने उल्लेख केला एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि दुसऱ्या मॅचमध्ये त्याला बॅटिंग देखील मिळाली नव्हती विदू नायरला, कारण की त्यांचा चांगला खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 35 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. नक्कीच संदेश पाटील इथून 50+ धावा या चांगल्या समजल्या जातील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता, मात्र मारता आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अयान आणि चांगली फेकी होती. बघा लांबनं थ्रो करणं सोपं नसतं मित्रांनो. एकच धाव, एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 36 या आकडा. कारण त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज देवराज याने चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा देवराज याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधार यश याने. चला स्पीडअप करायचं आहे. बघा तुम्ही जवळजवळ 16 मिनिटं घेतलेले आहेत. अंतिम क्रुशियल मॅच आहे. स्ट्राइक वरती बॅट्समन दिवान. देवराज वर्सेस दिवान. देवराज यावेळेस मात्र सुंदर फटका होता. चेंडू कार्पेटच्या साह्याने जाते लॉंग ऑफच्या रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावे लागणार आहे. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे 37 या आकड्यावरती. इथून विदू नायर यांना मात्र जबरदस्त फटकेबाजी करावी लागणार आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती त्यांनी नक्कीच चौकार ठोकले होते. त्यानंतर मात्र सिंगल आणि डबलमध्ये डील करतायत. इथून हात खोलावे लागणार आहेत, मोठे फटके मारावे लागणार आहेत विदू नायर यांना.
आणि त्यांच्यावरती पूर्ण दारोमदार असणारे, कारण का इथून धावसंख्या जी त्यांना पुढे घेऊन जायचे ही मोठ्या फटक्यांच्या स्वरूपातच पुढे घेऊन जायचे. कारण का 50+ एका चांगली धावसंख्या जर तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच उभारावी लागणारे गोलंदाज तयार विदू नायर यांच्यासाठी. यावेळेस मात्र विदू नायर यांच्या बॅटमधून येतोय मिड विकेटच्या वरून हा मायटी षटकार. मोठा फटका विदू नायर याच्या बॅटमधून चेंडूला पाठवला होता मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फलंदाजी विदू नायर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. चेंडू जातो शॉर्ट विकेटच्या रिजनला. चांगलं खराब क्षेत्ररक्षण तिथे. आणि या 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 45. अजूनही इथून येणाऱ्या काही चेंडूंमध्ये जर 5 ते 6 धावा आल्या ना तर 50चा टार्गेट एक चांगलं धावसंख्या आपण म्हणू शकतो. बनवू शकतात सिंगल आणि डबलच्या साह्याने या धावा बनवू शकतात. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. विदू नायर नक्कीच या येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये एक तरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेत आहे, जातोय का पाहूया. मात्र विदू नायर यांना बाहेर जावं लागल. खेळी संपुष्टात. दिनेश मुकादम संचालक आहेत. दिनेशजी मुकादम. देवराज. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, देवराजाचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. इथे एक विकेट प्राप्त केलं, त्यानंतर निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आता देवराजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपले धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 45 या आकड्यावर. आणि शेवटचं चेंडू शेष असणार आहे या पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू. इथून जर मोठा फटका आला या चेंडूवरती तर एका मजबूत स्थितीमध्ये जाईल फलंदाजी करणारा संघ. मात्र तो आलेला नाहीये. चेंडू जातो निर्धाव. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 45. आणि फायनलमध्ये प्रवेश करण्याकरता सिद्धिविनायक या संघाला जे धावांचा पाठला करावा लागणार आहे ते लागणार आहे 46 या धावांचं. चला आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. रेवा स्पोर्टचा संघ आणि आपण आपले बॅटर लगेच तयार ठेवायचे आहेत. अलोक मुकादम, आपणास देखील विनंती असेल, कारण का काहीच क्षणात आपण अंतिम सामना, फायनलचा सामना खेळणार आहोत. आणि पाहुण्यांची देखील वर्दळ इथे स्टेजवरती वाढणार आहे. 46 धावांचा टार्गेट मिळतोय. आपण एक शॉर्ट ब्रेक नंतर इज ओव्हर टू डीजे धनेश, एक चांगली धून.
वल्लाल साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आजच्या या आमच्या VIP डाईजवरती आमचे मुख्य मान्यवर कुणालजी वल्लाल यांचा सत्कार सन्मान आमच्या पतसंस्थेचे संचालक महेशदादा मोकादम यांच्या शुभ हस्ते. महेशदादा आपणास विनंती असेल तसं तर वल्लाल साहेबांना देखील विनंती असेल की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यावा. कुणालजी वल्लाल साहेबांचा सत्कार आणि सन्मान आपण आपल्या TV स्क्रीनवरती पाहत आहोत. त्यांना ही मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या पतसंस्थेचं वार्षिक कॅलेंडर 2025चं भेट स्वरूप देण्यात येत आहे. साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपली उपस्थिती देऊन या स्पर्धेला 4 चांद लावले, आपले मनापासून आभार आहे. इज बॅक टू क्रिकेट नाव. संदेश पाटील इज ऑन माइक. थँक्यू. भरपूर चांगलं लक्ष ठेवण्यात आले. 46 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता सिद्धिविनायक एंटरप्राइजेस पूर्ण तयारीमध्ये आहे. चला मैदानामध्ये 2 पंच थोडीशी चर्चा करत जाताना आपल्याला पाहायला मिळते. नंदे पाटील फ्रॉम दापोडे आणि कोंबरपडे की हस्ती सबके दिल में बसती लारा मैदानाच्या आतमध्ये. सलामाची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये. JC नेटवर्कचा आम्ही आभार व्यक्त करू ज्याने आम्हाला नेटची सुविधा या स्पर्धेला उपलब्ध करून दिलेली आहे. DJ धनेश, त्याचबरोबर मंडप अँड डेकोरेटर्स आणि त्याचबरोबर प्रिन्स मूवीज आणि श्री समर्थ ग्राफिक्स अँड बॅनर प्रिंट्स अनिकेत मारुती कराले यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. जे दोन्ही खेळाडू प्रशांत ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याची परिस्थिती चांगली नाही आहे भारतीय संघाची, कारण की धावा खूप चांगल्या बनवण्यात आलेल्या आहेत. 127 धावा आत्तापर्यंत पाकिस्तान संघाने बनवलेल्या आहेत आणि 2 गडी फक्त बाद झालेले. चांगली भागीदारी झालेली आहे. 98 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झालेली आहे. प्रशांत आणि त्याच्यासोबत बॅटर आपण पाहतोय. प्रशांत आणि हमजाला एक पॉवर हिटर आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सुधीर, गोलंदाज सुजित मात्रे. पंचांचा इशारा आलाय. 46 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅक. पाहूया किती धावा बनतील. मजबूत काठी के बल्लेबाज बिल्कुल तैयार. हमजा काफी मशहूर बल्लेबाज है, काफी नाम है टेनिस क्रिकेट बॉल में. शुरुआत की है उन्होंने, ये गेंद काफी दूर निकलती हुई 6 रनों के लिए. कर बैठे वहां पर बल्लेबाज हमजा. आते ही शुरुआत की उन्होंने, सिक्सर से खाता खोले अपने टीम का. काफी अच्छे बल्लेबाज है और अच्छी शुरुआत होती भी. फिर से एक बार हेलीकॉप्टर सामने की ओर खेल दिया, गेंद बॉल लाइन के बाहर. 4 रनों के लिए. क्या बल्लेबाजी हो रही है. इसीलिए तो आलोक मुकादम काफी एंजॉय कर रहे हैं इस टूर्नामेंट में. जिस तरह गेंदबाज उनको साथ दे रहे, उनके बल्लेबाज उनको साथ दे रहे. पावर प्ले के ओवर में पावर ब्रेक स्ट्रोक. हमजा ऑन फायर नाउ. पहली गेंद पर सिक्सर, दूसरे गेंद पर चौकार. अगली गेंद फिर से एक बार घुमाकर मारने की कोशिश की थी उन्होंने. डॉट गेंद कमबैक करते हुए गेंदबाज सुजीत. अच्छा मुकाबला चलता हुआ. काफी मशहूर गेंदबाज सुजीत गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद सामने हमजा. फिर से एक बार फ्लाइट डिलीवरी, लेकिन फील्डर नहीं है. गेंद बॉल लाइन के बाहर. 4 रनों के लिए. फिर से एक बार चौकार आता हुआ.
यही स्ट्रोक एक जमाने में प्रशांत ने खेले थे अपने टीम के लिए, चेरोबा स्पोर्ट कोनगांव के लिए, लेकिन वो भी कोशिश कर रहे हैं कि एक मार रहा तो फिर अपने को शांत रहना जरूरी है। हमजा छोड़ दिया, सही फैसला किया, ऑफ स्टंप के बाहर, वाइट का इशारा था अंपर द्वारा। नंदे पाटिल हमारे अंपर्स। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन बिना विकेट के नुकसान पर। आने वाले बल्लेबाजी में काफी लंबी बल्लेबाजी है। देवराज का आना बाकी है, कैप्टन कुल यश का आना बाकी है। फिर से एक बार हवा में खेल दिया गेंद को, ये भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएंगी 4 रनों के लिए। वाले 2 या 3 ओवर में ही मैच फिनिश हो सकता है। जिस तरह बल्लेबाजी की थी विदु नायर ने, पूरी तरह पानी फेरने का काम कर रहे सुजीत यहां पर गेंदबाज। 19 रन बने अब तक, 5 गेंदें हो चुकी है, 1 गेंद बची पावर प्ले की। इसी तरह की शुरुआत की थी पिछले इनिंग में गेंदबाज आलोक मुकदम के अगेंस्ट बल्लेबाजों ने। ओ बढ़िया गेंद और बल्लेबाज आउट। अब कह सकते काम तमाम कर कर मैदान के बाहर आते हुए शेर मैदान के बाहर निकलता हुआ हमजा बैक टू डग आउट। क्या बल्लेबाजी की उन्होंने, 19 रन जोड़े अपने टीम के लिए, लेकिन परफेक्ट यॉर्कर गेंद थी, मिडल स्टंप के करीब गेंद थी और अंपर्स नंदे पटेल का फैसला था कि ये आउट है। सही फैसला था वहां पर, बड़ी विकेट मिलती भी टीम को। रेवा स्पोर्ट टीम की कैप्टन अब थोड़ी सी खुश होते हुए अपने गेंदबाजों के ऊपर। अब नए गेंदबाज रहेंगे और बल्लेबाज भी आएंगे स्ट्राइक पर। अब प्रशांत, 6 गेंदों के बाद स्ट्राइक मिली प्रशांत को। नए बल्लेबाज विराज मुकादम। आलोक का आना बाकी है, आलोक के छोटे ब्रदर से भाई है, लेकिन देवराज का भी आना बाकी है। गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर के लिए गेंदबाज अपने आर्म्स फ्री करते हुए। दिनेश गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए। अच्छी गेंदबाजी करनी होगी दिनेश को। जिस तरह पहली ओवर में 19 रन खर्च किए थे गेंदबाज, काफी निराश हुए थे, लेकिन इस ओवर में कमबैक करना जरूरी है। प्रशांत के लिए 2 फील्डर स्लाई मिड ऑन स्लाई मिड ऑफ पर फील्डर लगाया गया वहां पर सिंगल डबल बचाने के लिए। लेकिन प्रशांत का खेल सभी को मालूम है, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग होती हुई डीप स्क्वायर में एक स्कोर ऐड होता हुआ। अब स्कोर बोर्ड पर स्कोर 20 रन 20 रन, 138 रन बने पाकिस्तान टीम के 2 विकेट के नुकसान पर। मोहम्मद शमी पहले ही 2 ओवर में इंजर्ड हुए थे, उसके बाद फिर से एक बार फिट होकर मैदान के अंदर आए, लेकिन अब तक गेंदबाज काफी महंगे साबित हुए। वो कहते हैं ना कि पाकिस्तान सिर्फ टॉस ही जीत सकता है, मैच नहीं। कितने भी रन बनाने दो, हम देखेंगे घर जाके इस मैच को। 20 धावा नंबर 1 विकेट। अच्छी शुरुआत की है गेंदबाज दिनेश ने। सामने की ओर से मुड़ते हुए बल्लेबाज बायत के बिल्कुल तैयार होते हुए विराज, फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर। ये देखिए मौका भी दिया और छक्का भी दिया, सोचते रहेंगे वहां पर वो फील्डर। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन, ये काफी महंगा साबित हो सकता है। विराज का जहां पर कैच छूटा और छक्का भी मिला।
हमसे हमारे मेहमान जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है। बिग बैश में 5 गेंदों में 5 और अब तक एक ठोका है और अब हवा में गेंद थी, वहां पर काफी विकेट कीपर भागे थे गेंद के पीछे कैच के लिए, लेकिन नहीं लपक पाए। वहां पर 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज विराज, काफी शांत स्वभाव के प्लेयर है विराज और उनका नेशनल क्रिकेट वो खेलते हुए आने वाले बल्लेबाजों में काफी मशहूर बल्लेबाज आलोक मुकादम का आना बाकी है। तर VIP टाईज वरती आगमन होतंय सामाजिक कार्यकर्ते नवनाथजी म्हात्रे यांचं. साहेब आपलं ममता चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. इस ओवर की आपण- अगली गेंद फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर वाइड का इशारा था, हुआ सही फिसला किया अंपर लारा ने। ऑफ स्टंप की जो वाइड पट्टी उसके बाहर से गेंद लैंड हुई थी, वाइड का इशारा, स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 29 लॉस ऑफ 1 विकेट। हमारे बीच नवनाथ जी म्हात्रे साहब जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है, मोस्ट वेलकम। फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल करते हुए बल्लेबाज, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए आता हुआ ये सिक्सर। पहले ही कहा था कि आलोक ने जिस तरह टीम बनाई है ना कहीं आज पापा की शादी की सालगिरह है, वो गिफ्ट देना चाहेंगे ट्रॉफी, जिस तरह की टीम बनाई अब तक। फिर से एक बार वाइट, स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन। अब यहां से 10 रन चाहिए, हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे 10 रन और गेंदे बची 14। आज निराश किया, अच्छा टारगेट सेट किया था लेकिन नहीं बचा पाए रन। ये देखिए मार रहा है विराज, गेंदों को बाहर भेज रहे वहां पर, सिक्सर। कहते हैं, इसे कहते हैं काम तमाम करना सामने वाली टीम का। उन्होंने अब तक 4 गेंदों में 20 रन बनाए, 500 का स्ट्राइक रेट है उनका, शायद इस टूर्नामेंट में कोई बनाए होंगे 500 का स्ट्राइक रेट से रन। विराज दुबे जी बता रहे बिग बैश में 5 गेंदों में 5 सिक्स मारे थे उन्होंने, वही अंदाज बल्लेबाजी करने का उनका दिख रहा है, आज मूड बनाया इस बल्लेबाजों ने। फिर से एक बार ये गेंद अब हवा में, फील्डर गेंद के नीचे, लौटना होगा वापस डगआउट में विराज। ये सोनिया अच्छी बल्लेबाजी कर कर आउट हुए बल्लेबाज विराज। ताली बजती हुई विराज के लिए, खूबसूरत इनिंग अपने टीम के लिए। तत्पूर्वी आपण एक सत्कार सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतोय राम मुकादम संचालक यांना की त्यांनी व्यासपीठावर आत्ताच विराजमान झालेले आमचे सन्माननीय पाहुणे नवनाथजी म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. राम मुकादम संचालक यांच्या शुभ हस्ते माननीय श्री सामाजिक कार्यकर्ते नवनाथजी म्हात्रे साहेबांचं VIP डायजवरती सत्कार आणि सन्मान होताना हे आपण आपल्या TV स्क्रीनवरती पाहू शकतोय. नवनाथजी म्हात्रे साहेबांचा सत्कार आणि सन्मान, त्यांना ही मायेची शाळ, तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ममता सहकारी पतसंस्थेचं वार्षिक कॅलेंडर देऊन त्यांचा सत्कार सन्मान होताना. इज ओव्हर टू संदेश पाटील. आणि इथे विजय